की शहर स्वच्छ झालं पाहिजे म्हणून खोकी काढायची। मुळात ही खोकी अनाधिकृत आहेत, तरी पण त्यांना मोडून तोडून काढायला लागल्यात। याचा अर्थ असा की आयुक्तांना वाटतं की आम्ही कचरा आहे काय। यांच्या डोक्यामध्ये आम्ही फक्त कचरा आहे, या शहरातली घाण आहे, आम्ही अडगळ आहे, आम्ही माणसं नाही, आम्हाला जगण्याचा अधिकार नाही, आणि अशा पद्धतीनं ते आम्हाला खोट्या नोटीस देतात। म्हणजे एकानं जेवायला वाढायचं आणि दुसऱ्यानं जेवण ताटात यायच्या अगोदरच ताट काढून घ्यायचं, असं महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं इथं हा शासनाचा आदेश हा असा दिसतोय। सभा संपत नाही तोपर्यंत कुठे इकडे तिकडे विस्कटू नका। एक तासभरात महासभा सांगली शहरासह सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील अनेक जी अतिक्रमण आहे, खोके आहेत, ती बेकायदेशीरपणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी काढलेला प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेला होता आणि याच्या विरोधात अनेक खोकीधारकांनी आता आवाज उठवलेला आहे। अनेक वेळा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनं केली, मोर्चे काढले आणि आता आज महानगरपालिकेची महासभा आहे आणि या महासभेमध्ये हा विषय उचलून धरावा, नगरसेवकांनी या विषयावर बोलावं, या संदर्भामध्ये सांगली आणि परिसरातील ज्या ज्या खोकीधारकांवर अन्याय झालेला आहे असे सर्व खोकीधारक आज महानगरपालिकेच्या आवारामध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून बसलेले आहेत। आपल्याबरोबर सध्या या संबंध खोकीधारकांचे जे नेते आहेत, जे नेतृत्व करतात या आंदोलनाचं, ते पृथ्वीराज भैया पवार आहेत आणि विश्रामबाग मधील जे 80 खोकीधारकांवर कारवाई केली महानगरपालिकेनं, त्या विश्रामबाग खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष आहेत विक्रांत रणभिसे। आपण या दोघांशी बोलणार आहोत। नमस्कार। या अगोदर आंदोलन झालं, जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं, मोर्चा काढला आणि आज कोणती भूमिका घेऊन या ठिकाणी? खरं वास्तविक या आयुक्तांची अशी धारणा झाली आहे की शहर स्वच्छ झालं पाहिजे म्हणून खोकी काढायची। मुळात ही खोकी अनाधिकृत आहेत, तरी पण त्यांना मोडून तोडून काढायला लागल्यात। याचा अर्थ असा की आयुक्तांना वाटतं की आम्ही कचरा आहे काय, आम्ही ह्या शहरातली अडगळ आहे का। आणि जिथं त्यांना कायद्याचा वापर करता येत नाही तिथं खोटे आरोप करतात की हे लोक ड्रग्ज विकतात, गांजा विकतात, चरस गांजा विकतात। तर असे खोटे आरोप करून चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं ते आमच्यावरती कारवाई करायला लागलेले आहेत, म्हणून आम्ही त्याला विरोध करायला लागलोय। मुळात आमचं अतिक्रमण नाही, हा 10 जानेवारी 2005चा ठराव आहे। या ठरावाप्रमाणे आमचं पुनर्वसन करा म्हणून या महासभेनं निर्णय केला आणि त्या अनुसार आमचं पुनर्वसन झालेलं आहे। त्या पुनर्वसनानंतर साधारण 1,500 लोक तेव्हाची अजून शिल्लक आहेत ज्यांचं पुनर्वसन व्हायचं आहे आणि नुकतं ह्या आयुक्तांनी या गेल्या 2-3 महिन्यामध्ये साधारण 300-350 खोक्यांना काढून टाकलेला आहे। वास्तविक याच्या आधीचे जे आयुक्त होते ते पण IAS होते, त्याच्या दरम्यान ह्या 2-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये जे 2-3 आयुक्त येऊन गेले ते पण आयुक्त म्हणूनच खुर्चीवर बसले होते। तर त्या सगळ्यांनी मिळून, अधिकाऱ्यांनी मिळून दौरे केले आणि सांगलीमध्ये खोकीधारकांचा अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे पुनर्वसन करायचा आराखडा तयार आहे। साधारण जुने आणि नवीन मिळून 1,500 ते 2,000 खोकीधारकांचं पुनर्वसन होईल अशा जागा डिटेक्ट केलेल्या आहेत। आराखडा तयार आहे। सगळं तयार असताना हे आयुक्त मात्र ऐकायला तयार नाहीत। यांच्या डोक्यामध्ये आम्ही फक्त कचरा आहे, या शहरातली घाण आहे, आम्ही अडगळ आहे, आम्ही माणसं नाही, आम्हाला जगण्याचा अधिकार नाही, आणि अशा पद्धतीनं ते आम्हाला खोट्या नोटीस देतात। शनिवार रविवार बघून नोटीस देतात, म्हणजे इथं अधिकारी भेटत नाही, कोर्टात जाऊ तर कोर्ट बंद असतं, वकील साहेब बाहेर गावी गेलेले असतात। अशी अडचण करून, कायदेशीर कोंडी करून ते आमच्या जर का खोक्यांवरती जर का आघात करणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही। आज आम्ही सर्व नगरसेवकांना निवेदन दिलेलं आहे की जो ठराव झालेला आहे 10 जानेवारी 2005ला, त्या ठरावाप्रमाणे आणि जो नवीन आराखडा तयार आहे त्याप्रमाणे पुनर्वसनाचं धोरण ठरवा। ते धोरण ठरवून आमच्याशी चर्चा करा आणि शहरातल्या या मोठ्या प्रमाणावर 2-2.5 हजार लोकांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीनं करा। ते आम्ही आज गुलाबाचं फुल देऊन सांगितलेलं आहे। खरं वास्तविक आज नागरिक म्हणून महासभेत जाऊन बसायचा अधिकार आम्हाला आहे। हे नगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे नागरिकांना महासभेच्या आवारामध्ये जाऊन बसता येतं, पण आम्ही आज मुद्दाम त्यांना त्रास नको म्हणून गेलेलं नाही आहे। पण भविष्यामध्ये जर का आमच्यावर वेळ आली तर आम्ही महासभेमध्ये घुसणार, आम्ही आयुक्तांची कोंडी करणार
पण आमच्यावरती जर का अन्याय होत असेल तर आम्ही गप बसणार नाही, हे आज आम्ही सांगायला आलो. नक्कीच 10 जानेवारी 2005 ला जो ठराव झालेला होता या सबंध खोकीधारकांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात, त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि आमचं पुनर्वसन करण्यात यावं अशा तऱ्हेची मागणी पृथ्वीराज पवार यांनी केलेली आहे. आपल्याबरोबर विश्रामबाग खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष आहेत विक्रांत रणभिसे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. विश्रामबागची जी 80 खोकी काढली त्या संदर्भामध्ये तुम्ही आता हायकोर्टामध्ये गेलेला अवमान याचिका दाखल केली आहे, काय या संदर्भात? या अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी केलेली कारवाई ही मुळातच बेकायदेशीर आहे आणि ही अन्यायकारक आहे की कारण का आयुक्त हे कोर्टाचे आदेश असताना सुद्धा मानत नाही आहेत की बाबा या लोकांना, आणि हे शासनाचे महानगरपालिकेचे GR आहेत. कालच आहे की नाही राज्य सरकारने 2011 पूर्वीचे व्यवसाय वजा काही घरं होती की विश्रामबाग या ठिकाणी बरेचसेच गोरगरीब मागासवर्गीय लोक त्या ठिकाणी उदरनिर्वाह करायची, त्या ठिकाणी राहत होती. त्या लोकांचे यांना घरं पाडून यांचे संसार उद्ध्वस्त केलेत. मुळात महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय की बाबा 2011 1 जानेवारी 2011 पूर्वीची जे काही आहे ना वास्तव्य होती त्यांना नियमितीकरण करावं. मुळातच आहे ना बाबा हा आदेश आणि हा बेकायदेशीर, म्हणजे एकानं जेवायला वाढायचं आणि दुसऱ्यानं जेवण ताटात यायच्या अगोदरच ताट काढून घ्यायचं, असं महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं इथं हा शासनाचा आदेश हा असा दिसतोय की एकानं वाढल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यानं लगेच त्या ताटात माती घालायची. अवमान याचिका तुम्ही कोर्टामध्ये दाखल केलेली आहे, ती कोणत्या संदर्भामध्ये आणि कोणाकोणावर झालेली आहे? नाही, या संदर्भात आहे ना काही या ठिकाणी बरेचसेच मागासवर्गीय लोकांची आहे ना दुकानं होती, गोरगरीब लोकांची दुकानं होती, सर्व समाजातील जाती धर्माच्या लोकांची दुकानं होती. त्यामध्ये चांभार असू देत, सोनार काम करणारे असू देत, तुमच्या माहितीसाठी आहे ना पंचरवाली असू देत, न्हावी समाजाची दुकानं असू देत, पानपट्टी असोसिएशन्स आहेत. या ठिकाणी बाबा अंमली पदार्थ या असल्या सगळ्या आहे ना खोट्या केसेस घातलेल्या आहेत. मुळात आहे ना आमच्यावर, आम्ही गोरगरिबांसाठी आहे ना आवाज उठवायचा प्रयत्न करतोय, मुळात आमच्यावर आहे की नाही कारवाई झाली. मुळातच आमचा हा प्रश्न आहे, आयुक्तांचा बंगलाच मुळात हा बेकायदेशीर आहे, पूरपट्ट्या देतोय. पहिल्यांदा अतिक्रमाने अगोदर आपल्या खालचं बघावं, मग दुसऱ्याचं वाकून बघावं असं आम्हाला वाटतंय. कारण की स्वतःच यांनी झाकून ठेवलंय आणि दुसऱ्याचं मात्र उघड करायला जातात. आयुक्त साहेबांना आमचा हा इशारा राहील, पहिल्यांदा साहेब हे आपल्या स्वतःकडे बघावं, नसेल तर आयुक्त साहेबांना आम्ही स्वतः काही ठिकाणचे अतिक्रमण दाखवतो, कोर्टाच्या बिल्डिंग दाखवतो. कोर्टाची बिल्डिंग तर आहे ना ओढ्यावर आहे, तिथं तुम्हाला जर आहे ना हे असेल तर आहे ना तिथं तुम्ही आहे ना कारवाई करा. गोरगरिबांवरच आहे ना तुम्ही सुटाबुटात यायचं आणि कारवाई करायची, हे मात्र अयोग्य आहे. या कोल्हापूरच्या ह्याच्यामध्ये आम्ही त्यांच्यावर मुळात या गोरगरिबांवर, मागासवर्गीयांवर जो काही अन्याय झालाय याच्यावर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा, अॅट्रॉसिटी घालावी, हा आमची प्रमुख मागणी असणार आहे. आणि आम्ही आयुक्तांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि हे जर प्रशासनाला आमची एक आहे ना तुमच्या मैत्री एक इशारा असेल, यांच्यावर जर गोरगरिबांवर गुन्हे दाखल होतात, मग पोलीस प्रशासनालाही आमची विनंती असेल, इशारा असेल, आयुक्तांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्यासाठी आम्ही SP अधीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलनासाठी बसणार आहे. नक्कीच या निमित्तानं जे खोकीधारक आहेत विश्रामबाग मधील, त्या विश्रामबाग मधील खोकीधारकांवर बेकायदेशीरपणे महानगरपालिका प्रशासनानं कारवाई केली होती आणि या विरोधामध्ये सध्या ते कोल्हापूरमध्ये हायकोर्टामध्ये त्यांनी अवमान याचिका दाखल केलेली आहे आणि त्यानुसार हे जे आयुक्त आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या संदर्भातही इथून पुढच्या काळामध्ये पाठपुरावा करणार. अनेक प्रकरणं या खोकीधारकांची न्यायप्रविष्ट असतानाही महानगरपालिकेनं बेकायदेशीरपणे ही कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा तऱ्हेची मागणी या खोकीधारक संघटनेच्या वतीनं होते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.